नमस्कार. थंबनेल बघून तुम्हीही आश्चर्यचकित झालात वाटतं की 0 रुपीज पासून आपण ट्रेडिंग कशी काय सुरू करू शकतो. तर येस, होऊ शकतं. असं होऊ शकतं. ट्रेडिंग येते, सगळं काही येतंय, पण कॅपिटल नाहीये बॉस. मग करायचं काय? तर माझ्याकडे एक अशी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 0 कॅपिटल पासून सुरुवात करू शकता. सो लेट्स स्टार्ट विथ दिस इंटरेस्टिंग व्हिडिओ. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि येस, तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत सबस्क्राईबही करा. आणि हो, कमेंट्समध्येही सांगा की तुम्हाला माझ्या व्हिडिओज कशा वाटतात. सो लेट्स स्टार्ट. 0 रुपीज पासून कशी सुरुवात करायची. चलो. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टरसाठी सुटेबल असेल असेच नाही. नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ॲडवायझरकडून सल्ला घ्या. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स, उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया, हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी देते. काही दिलेले लिंक्स हे ॲफिलिएटेड लिंक्स असू शकतात, म्हणजे जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलस्ट्रेटिव्ह आहेत. फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टची गॅरंटी देत नाही. कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता. सो बरेच जण ट्रेडिंग करायला सुरुवात करतात. ट्रेडिंग येते, कॅपिटल नाही. कॅपिटल आहे पण सगळा लॉस करून बसलेलो आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण तोडगा कसा काढायचा, सोल्युशन कसं काढायचं आणि काय करायचं की जेणेकरून ट्रेडिंगही करता येईल, जास्त रिस्कही नाही घेता येणार आणि आपण मस्तपैकी असे जे आहेत तिथे ॲनालिसिस करू शकतो. सो माझी व्हिडिओ जी पण मी काही तुम्हाला सांगते ती पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे. मी इथे कोणालाही कोणत्याही पद्धतीचं रिकमेंडेशन, सल्ला, ॲडवाईस देत नाही. सो जर तुम्हाला लर्न करायचं तर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट करू शकता आणि तो ज्या गोष्टीची तुम्हाला इंटरेस्टिंग, मी तशी कालही एक व्हिडिओ टाकली होती की व्हॉट इज फंडेड अकाउंट. जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवरती जा आणि त्याबद्दल मी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जी आहे ती ऑलरेडी दिलेली आहे. सो फंडेड अकाउंट ही एक अशी कन्सेप्ट आहे जिथे तुम्ही ट्रेडिंग करून कमी कॅपिटलमध्ये, कमी रिस्कमध्ये एक उत्तम पद्धतीच्या अमाऊंटवरती ट्रेडिंग करू शकता. आणि मी केलं आहे. येस, मी ते केलेलं आहे. सो तुम्हाला तेही मी दाखवते. सो तुम्ही इथे पाहू शकता, हे आहे माझं फंडेड पिप्सचं अकाउंट. फंडेड पिप्स जी कंपनी जी आहे ती आपल्या बाहेरच्या कंपन्या ज्या असतात त्या आपल्याला फंड्स प्रोव्हाइड करतात आणि त्या फंड्स प्रोव्हाइड केल्यावरती आपल्याला तिथे ट्रेडिंग करावी लागते. तो हे जे मी स्टेजेस आहेत तिथे पास आउट केले होते. तुम्ही त्याचा सिनारिओ पाहू शकता. हा जो आहे तो मी जस्ट एज्युकेशनल पर्पज आणि तुमच्या माहितीसाठी जो आहे तो मी इथे शेअर केलेला आहे. हा जो आहे तो सिनारिओ आहे. तुम्ही इथे बघू कशा पद्धतीने मी हे अकाउंट्स जे आहेत ते पास आउट केले आहे. सो हे पास करणं कसे करायचे, फंडेड अकाउंट कशा पद्धतीने यूज करायचा, ह्याबद्दलचं प्रॉपर लर्निंग जे आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्यांचं तुम्ही इंटरेस्टेड आहात तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्याबद्दलची डिटेल मेन्शन केलेली आहे, फॉर्म मेन्शन केलेला आहे. सो आपली लवकरच बॅच सुरू होते ह्या लर्निंगसाठीची. जर तुम्हाला शिकायचं आहे, माझ्यासोबत कनेक्ट करायचं आहे तर फटाफट जा आणि तुम्ही तो फॉर्म फिल आउट करू शकता. आणि जर जास्त काही तुमच्या इन्क्वायरीज असतील, क्वेरीज असतील तर आपला नंबरही मी इथे मेन्शन केलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही एनी टाईम कॉन्टॅक्ट करू शकता जस्ट फॉर द एज्युकेशनल पर्पज. सो फंडेड ट्रेडिंग जे आहे ते युजली फॉरेक्समध्ये गेली जाते. सो फॉरेक्सच्या काही कंपनीज आहेत त्या आपल्याला फंड प्रोव्हाइड करतात. सो बाबा, हे फंड जे काही प्रोव्हाइड करतात ते आपल्याला असेच प्रोव्हाइड करतात का? तर नाही. त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक काही चॅलेंजेस पास करावे लागतात. आहे का तयारी चॅलेंजेस पास करायची? बघा, जर लाईफमध्ये आपल्याला चॅलेंजेस नसतील तर लाईफमध्ये जगण्याची मजाच राहत नाही. येस, जसे की आपण स्कूलमध्ये जातो, एक्झाम्स देतो, एक्झाम्स दिल्यानंतरच कळतं की आपण कुठल्या लेवलचे आहोत. येस, तसंच ट्रेडिंगमध्ये जर आपण प्रोफेशनल ट्रेडर आहोत की नाही, आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज करता येत आहेत की नाही ते पाहण्यासाठी ह्या कंपनीज आपल्याला समोरूनच चॅलेंजेस देतात. आणि ह्या चॅलेंजेसमध्ये जर आपण पार उतरलो तर मग बस किनारा दूर नाही बॉस. सो त्यासाठी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट, सायकोलॉजी, मनी मॅनेजमेंट, डिसिप्लिन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली फॉलो कराव्या लागतात. येस, आणि त्या कशा पद्धतीच्या आहेत तर ह्यांचे काही क्रायटेरियाज आहेत. त्यांचे तुम्हाला 2 स्टेजेस पास करावे लागतात. तर ते क्रायटेरियाज कशा पद्धतीचे आहेत की मिनिमम रिस्क जे आहे म्हणजे मिनिमम लॉस जो आहे तो इतकाच झाला पाहिजे, मिनिमम प्रॉफिट जे आहे ते इतकंच झालं पाहिजे. ह्या जर क्रायटेरियामध्ये तुम्ही बसलात
तर तुम्ही प्रो ट्रेडर म्हणजेच की फंडेड ट्रेडर झालेले आहात असं तुम्ही म्हणू शकता. आता तुम्ही इथे पाहू शकता की आपण नुसते जर स्टेजेस पास केले तर काय आपल्याला काय असंच होत नाही. इथे ही प्रॉपर सर्टिफिकेट्स देखील मिळतात जे तुम्ही मस्त गर्वाने अशी मान वंचावरती करून ते सर्टिफिकेट्स दाखवू शकता की बॉस मैंने ये स्टेजेस पार किए. बघा हे करणं तितकं शक्य नाही आहे. 90% लोक ह्यात फेल होतात. द रिझन बिहाइंड दिस डिसिप्लिन नाही फॉलो करत. आणि ह्यांचा एकच क्रायटेरिया आहे की ह्यांनी जे काही रूल्स ह्यामध्ये दिलेले आहेत ते तुम्हाला इथे फॉलो करणं फार गरजेचं आहे. आणि पार केलं की अशा पद्धतीने लाईन लागून जाईल सर्टिफिकेटची आणि पे आउटची, जे की मी इथे रिसिव्ह केलेत. मी इथे हे पे आउट जे आहेत बघा, इथे मला ब्रोन्झ सर्टिफिकेट देखील मिळाली होती जेव्हा मी पे आउट रिसिव्ह केला होता. सो हे सगळं तितकं सोपं नाही जितकं तुम्हाला वाटतं, पण तितकं कठीणही नाही आहे जितकं तुम्हाला वाटतंय. तर त्याच्यासाठी जर लर्न करायचं आहे, प्रॉपर लर्निंग, बघा कुठल्याही गोष्टीची प्रॉपर जर लर्निंग नसेल तर काहीही शक्य नाही. आणि इथे जर रिस्क कमी घ्यायची असेल आणि मोठ्या उड्या मारायच्या असेल, कमी रिस्कवरती जर मोठ्या उड्या मारायच्या असेल तर दॅट इज द बेस्ट प्लॅटफॉर्म असं मला वाटतं. आणि आत्तापर्यंत माझा तरी ह्याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स जो आहे तो ऑल गुड असा मी म्हणू शकते. आणि तुम्हाला जर प्रॉपर शिकायचं आहे तर मी सगळ्या डिटेल्स जे आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. यू कॅन कम हिअर अँड लर्न इट की कशा पद्धतीने ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता. सो आय होप मी दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा की तुम्ही कुठून माझ्या व्हिडिओज पाहत आहात. आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. So till then, thank you. See you in the next video. Till then, tata, bye bye, take care. जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाईस देत नाही. क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टरसाठी सुटेबल असेल असेच नाही. नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ॲडवायझरकडून सल्ला घ्या. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न्स मिळतील याची हमी देते. काही दिलेले लिंक्स हे ॲफिलिएटेड लिंक्स असू शकतात. म्हणजेच जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग्स रिझल्ट दाखवले आहेत ते इलिस्ट्रेटिव्ह आहेत. फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही. कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता.